सातचा फ्लो आहे ना त्या साईडने आहे. सर नदीचं रुंदीकरणाचं रिज्युनेशनचं काम चालू आहे आणि या ठिकाणी शिवरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्याचं काम पण चालू आहे आणि त्याच्याकरता या ठिकाणचा फ्लो हा तात्पुरत्या काळाकरता स्थगित त्यांनी करण्याचं काम केलंय. पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे एकतर सर्वात महत्वाची गोष्ट 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्ववत होण्याची आवश्यकता आहे. त्याच्याकरता मी पाहणी केली. त्याचबरोबर इथपासून कांदिवली पूर्व विधानसभेलाही प्रारंभ होतो आणि त्यामुळे संपूर्ण नाले सफाई पावसाळ्याच्या पूर्वी ही या ठिकाणी होते नाही होतीये याची पाहणी करता आजचा हा दौरा आहे. आणि मला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की 15 मे पर्यंत हा फ्लो पूर्णपणे चालू करू, म्हणजे जून महिन्यापासून पाण्याचा प्रवाह वाढला तर त्या ठिकाणी पाणी कुठेही अडण्याचं काम हे होणार नाही आणि त्याच्यामुळे हनुमान नगरच्या लोकांच्या घरात पाणी शिरण्याचं जे दरवर्षी होतं ते प्रमाण जे आहे ते या वेळेला होणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मला दिलंय. फक्त हे काम मेच्या नंतरही चालू राहील, परंतु पावसाळ्यानंतर लवकरात लवकर हे काम चालू करून या ठिकाणचा सिवेज ट्रीटमेंट प्लांट हा चालू करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न राहील. पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत पंतप्रधान मोदी टीका केली आहे. हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधानांनी बिहारमध्ये प्रचार सभा करताना पाहायला मिळाले आणि काल मुंबईतील बीजेपी संकुलामध्ये फिल्मी कलाकारांसोबत घेऊन या गोष्टीची नवता मोदींनी टीका केली. संजय राऊतांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत स्वतः सांगत होते की पूर्वी ते कंपाऊंडर कडनं औषध घ्यायचे, डॉक्टरांकडनं नाही. आता ते कंपाऊंडर कडनं औषध घेणं सुद्धा त्यांनी बंद केलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हा काही महत्वाचा इसम नाहीये. त्यांना उद्धव ठाकरे काडीत की किंमत देत. त्यांनी अमित शहा यांची राजीनामा मागितले. त्यांनी सांगितलं की जे हल्ला झाला होता त्याचे जबाबदार अमित शहा. संजय राऊतांचे नवीन मालक जे आहेत राहुल गांधी